स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि नगर परिषदचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आणि नगरपंचायतच्या निवडणुकीला आता वेग येताना जो आहे तो पाहायला मिळतो आहे। नागपूर जिल्हा परिषदमध्ये लेडी पॉवर दिसण्याचा सुद्धा आशंका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। कारण जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत झाल्यानंतर जास्तीत जास्त महिलांचा या ठिकाणी राज असण्याची शक्यता आहे। कारण याआधी सुद्धा जर आपण नागपूर जिल्हा परिषदमध्ये बघितलं तर महिला अध्यक्ष होते, महिला उपाध्यक्ष होते आणि त्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर महिलांसाठी राखीव असलेल्या सर्कलचा विचार करता काही इच्छुकांची संधी या ठिकाणी हुकलेली दिसते, तर काहींना मात्र नवीन संधी मिळण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवली जात आहे। एकंदर मागील कार्यकाळात जर आपण जिल्हा परिषद जे महिलांचा नेतृत्व जर बघितलं तर खंबीर असं नेतृत्व या ठिकाणी पाहायला मिळालं। काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती, यावेळी सुद्धा काँग्रेस त्या दृष्टिकोनातून तयारी करते आहे आणि काँग्रेसने आतापासूनच तयारी सुद्धा सुरू केलेली आहे। इच्छुक उमेदवारांना फॉर्म विक्री सुद्धा आजपासून केली जाणार आहे आणि एकंदर म्हणजे नागपूर जिल्हा परिषदच्या रिंगणामध्ये जर बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणात उतरणार आहे आणि जे काही इच्छुक आहे, इच्छुकांना काही ठिकाणी संधी मिळणार तर काही ठिकाणी प्रस्थापितांना सुद्धा चांगली संधी मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।